गरमागरम मसालेदार आलू पराठा कोणाला नाही आवडत. पण काय होतं, आपण जेव्हा आलू पराठा बनवतो तेव्हा स्टफिंग बाहेर येतं. तुमच्यासोबत सुद्धा हे होतं का? होत असेल तर ही टिप नक्की फॉलो करा. तर काय करायचं, आलू पराठा बनवायला सर्वप्रथम मी इथं पीठ भिजवून घेते. त्यासाठी मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पराठा करताना पीठ चांगलं मऊ भिजवून घ्यायचं. आपलं पीठ इथे भिजतंय तोपर्यंत आपण स्टफिंगची तयारी करून घेऊयात. स्टफिंगसाठी मी इथं उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. उकडलेले बटाटे हे छोट्या किसणीने किसून घ्यायचे. जे आपलं आलं किसायची किसणी असते त्या किसणीने बटाटे किसून घ्यायचे. म्हणजे काय होतं, पराठा लाटताना स्टफिंग बाहेर येत नाही. बटाटा किसून झाला की त्यामध्ये 1 मोठा चमचा गरम मसाला, मोठा चमचा धनेपूड, लहान चमचा जिरे, हळद, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ टाकून मिश्रण एकजीव करून घ्यायचं. आता पुढे काय करायचं, पराठ्यासाठी मळून ठेवलेलं पीठ आहे, थोडंसं तेल लावून मऊ करून घ्यायचं. आता पिठाचा एक गोळा कोरड्या गव्हाच्या पिठात मिक्स करून घ्यायचा आणि अशा प्रकारे फिरवून घ्यायचा. त्यात पराठ्याचं स्टफिंग भरायचं आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं. तुम्ही बघू शकता स्टफिंग सगळीकडे पसरलेलं आहे. आता पराठा खरपूस भाजून घ्यायचा. तुमच्या आवडीप्रमाणे तेल किंवा तूप लावून पराठा दोन्ही बाजूनी तुम्ही खरपूस भाजून घेऊ शकता. हे बघा अशा प्रकारे. आता गरमागरम पराठा दही किंवा चटणी सोबत सर्व करायचा. खूप छान लागेल. एकदा अशा प्रकारे आलू पराठा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.